मी एक सफाई घंटागाडी कर्मचारी आहे। मी मागील काही वर्षापासून सफाई कर्मचाऱ्यांची समस्या घेऊन महानगरपालिकेमध्ये त्यांच्यासाठी लढत आहोत आणि वारंवार लढतच आहोत, कारण की तिथं न्याय मिळतच नाही। आंदोलन केलं तेव्हाच न्याय भेटते, जर यांनी स्वतःहून देतच नाही कोणत्या गोष्टी। या कारणानं मला या रिंगणामध्ये उतरावं लागलं, कारण की कसं आहे, जे बी मुद्दा आहे महानगरपालिकेचा तो विधानसभेच्या निवडणुकीमधूनच येतात। तिथून GR लागू होते तर इथे येते, पण समोर कामगारांना भेटत नाही। आज आपल्या महानगरपालिकेमध्ये एवढे कर्मचारी आहेत, कोणाला किमान वेतन भेटत आहे तर कोणाला भेटतही नाही। याच्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? या कारणासाठी मला उतरावं लागलं या रिंगणामध्ये, कारण की मी याच्या समोर जाऊन यांच्या जेवढे बी कंत्राटी कामगार आहेत त्या कामगारांसाठी समोर जाऊन मी काम केलं पाहिजे, कारण की या कामगारांसाठी कोणी आहेच नाही याच्यामध्ये। आपल्या चंद्रपुरामध्ये एवढे नेते आहेत मोठे मोठे, पण या कामगारांकडे, छोट्या कामगारांकडे कोणी लक्ष द्यायला बघतच नाही। त्या कारणाने मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभं व्हायला लागलं। मी सीट मागण्यासाठी कुठं गेलं नाही। माझ्या एक दिवसाचा डिसिजन होता। आमच्या कामगारांची बैठक झाली। रतन भाऊ, आपला मुद्दा विधानसभेमध्ये आहे। इथं आपण किती बी लढलो, किती बी आंदोलन केलो तरी इथं आपला मुद्दा शाटअप होणार नाही, कारण की वारंवार आपला आंदोलनच करावं लागणार आहे आणि आपल्या तिथं त्याच्या आंदोलनामध्ये रोजा पाणी जाणार नाही, तिथं आपलाच नुकसान आहे। यासाठी सगळ्या कामगारांना एकच विचार केलेला आहे, आता लढाई तर सिद्ध राज्यामध्येच, विधानसभेमध्येच।